नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर्स खरेदी विक्री उलाढालीवरती कर म्हणजेच STT वाढवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कुठलीही ठोस पावलं न उचलल्यामुळे रविवारी देशांतर्गत भांडवली बाजारात म्हणजेच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. वायदे बाजारातील अस्थिरता आणि वाढत्या सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी F&O विभागातील फ्युचर्स करार व्यवहारांवरील STT 150% तर ऑप्शन्स करार व्यवहारांवरील STT हा 50% वाढवण्यात आलेला आहे. फ्युचर्स करारावरील STT हा 0.02%वरून 0.05%पर्यंत तर ऑप्शन्स करारामधील सध्याच्या STT हा 0.125%वरून 0.15%पर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सरकार सर्व प्रकारच्या भागधारकांसाठी जे काही शेअर्स बायबॅक करणार आहेत तर त्याच्यावरती देखील लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा आकारला जाणार आहे. समभागाच्या पुनर्खरेदीवरील कराचं सुलभीकरण करण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला आहे. याआधी समभाग पुनर्खरेदीवरती मिळालेली रक्कम लाभांश उत्पन्न म्हणून मानली जात होती. आता ते येत्या 1 एप्रिल 2026 पासून भांडवली नफा या शीर्षकाखाली करपात्र राहणार आहे. तर मग आता पाहूयात की कोणकोणत्या STTमध्ये वाढ करण्यात आली. तर फ्युचर्समध्ये जे काही 0.02%चे आधीचे दर होते ते वाढवून आता 0.05% करण्यात आलेत. तर ऑप्शन प्रीमियमवरती जो काही टॅक्स STT घेतला जातो तर त्यामध्ये 0.1%वरून वाढ करून 0.15% करण्यात आली. ही सर्वात जास्त वाढ आहे. त्यानंतर ऑप्शन्सपूर्ती म्हणजेच एक्साइज ऑफ ऑप्शन यावरती 0.125% यावरून ते आता 0.150% करण्यात आले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं STTमधली ही जी काही वाढ आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद न केल्यामुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.